जगात 2 नंबर विद्वान द्रोणाचार्य, 1 नंबर विद्वान दशरथ राजा. जगाचा बाप कृष्ण अवतारामध्ये ज्यांच्या रथाला हात लावल्याशिवाय आपल्या रथात बसत नव्हता, एवढा अधिकार ज्या माणसाचा, त्यांचा पोरगा संगतीनं वाया गेला, नाव त्याचं अश्वत्थामा. आजही मोक्ष नाहीये त्याला. संगत इन्मिकाची, दुःशासनाची, दुर्योधनाची, शकुनी मामाची, जयद्रथाची. इन्मिक तो नालायक ज्याला द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटलेली सगळ्यात पहिल्यांदा दिसली. दुःशासन द्रौपदीच्या केसाला धरून भर मंडपात ओढत आणलं. दुर्योधन मैत्रीचा गैरवापर केला. जयद्रथ अभिमन्यू पडलेला असताना त्याच्या मानेवर लाथ घातली. हे सगळं ज्या नालायकामुळे घडलं तो शकुनी मामा. असल्याची संगत लागली. जगाचा बाप ज्यांना गुरु मानतो त्यांचा पोरगा सुद्धा वाया गेला. माळकऱ्याचा गेला, ह्याच्यात काय नवलंय? कर्मानं गेलं ना दादा. कर्म काय असावं? हस्त पवित्र यदि दान पुण्यम, पाद पवित्र यदि तीर्थयात्रा, मुख पवित्र यदि नाम घोषम, हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा. शास्त्र सांगतंय की रे, हाताला पवित्र करायचं दान करा, पायाला पवित्र करायचं पदयात्रा करता, मुखाला पवित्र करायचं नामघोष घ्या. आयुष्य पावन करायचंय. भगवंताविषयी प्रेम मनात असू द्या. तुम्ही अखंडितपणे आनंदी विश्वास आम्ही तुम्हाला देतो ना, पण त्या विश्वासावर तुमचा विश्वास बसावा याच्यासाठी तुमचं ज्ञान प्रबळ लागतं. ज्ञान कसं आहे ना दादा, सगळ्या गोष्टी असून कळूनही फायदा नाही, क्रियाही लागते. 3 शक्ती भगवंताने दिल्या: इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती. कळा येथून झाली या, विद्या येची केली या, इच्छा ज्ञान क्रिया वियाली हे. 3 शक्ती माऊली एका ओळीमध्ये सांगतात. कसं असतं, करण्याची इच्छा प्रत्येकाला असते, पण करण्याची पद्धत चुकली की त्या इच्छेचा काही फायदा नाही. परमार्थ करण्याची पद्धत चुकल्यावर परमार्थाचा काय फायदा नाही. तुम्ही गेले कार्तिकीला, पण कार्तिकीला जाऊन तुमचा हात मागायलाच होता, द्यायला नव्हताच ना. आले राजगिऱ्याचे लाडू द्या, आली पेंट खजूर द्या, बिस्लरी द्या, केळ द्या. अरे कधीतरी नाही म्हण. अरे वारीला जाऊन बारीक व्हायचा तर ढोला होऊन आला तू. त्या गोष्टीची जरी शरम बिरम काही. वारी कशासाठी असते? त्यागासाठी असते ना दादा. बरं घ्यावा कोणी? जो संन्याशी आहे, ज्याला बायको लेकरं नाही त्यांनी. तुम्हाला काय कमी आहे? बरं मी म्हणते पोटापुरतं घ्या ना. मी म्हातारीला म्हणलं लाडू चावत नाही तुम्हाला, तरी आणला. कशाला आणला? म्हातारी म्हणली नाट्यूला. वारीला कशाला? मरायला गेलतीस का? तू पंढरपूरचा लाडू जर शेल वेऱ्यात आणत असशील तर काय तुझ्या परमार्थाला अर्थ आहे? अहो लय विचित्र परमार्थ आहे माऊली आपला. नवल वाटतं मला तुमच्या परमार्थाचं. तरुण मंडळी तुम्ही सुद्धा 10 दिवस गणपतीन बडवता ना बाबूराव. वा बसवायचं कशाला? देव काय हट्ट करतो मला बसव मला बसव असं म्हणतो देव? अरे आरती करणारे तुम्हीच आणि दारू पिऊन नाचणारे तुम्हीच. कसला काल्पनिक परमार्थ आहे? नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हण, पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा. नाही सांगणारा छान, ऐकणाऱ्याच राहू द्या महाराज. तसंच तुम्हाला आमचाच फार त्रास आहे बाबांनो. आम्ही कसंही केलं तर तुम्हाला प्रॉब्लेमच आहे. जयाचे ऐक धड नाही तयासी परित्र पुससी काही, असे गत ज्ञानोबाराय सांगतात, तशी आपली गत होऊन बसली. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैचे कीर्तन घडेल ना. आम्ही कल्पनेत जगणारी माणसं आहे. आम्हाला आनंद भेटणं फार अवघड आहे माऊली. आमचा परमार्थच खतरनाक आहे. सोमवार गुरुवार खात नाही आणि बाकी दणकावून हाणतो. अरे वा, तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवारच देव जागा असतो? बाकीच्या वेळेस काय देवाचा डोळे झाकून बसतो? तू खा, मी बघत नाही, तू खा तू खा असं करतो देव? खान लॉजिकल माणसं आहे तुम्ही. आकाडात खातात आणि श्रावणात पाळतात. ह्यांना वाटतं महादेव महिनाभरच जागा असतो काय की, आणि आकाडात पाहुणे हाणलेले देवाला कळत नाही होय. बरं तुम्हाला कळत नाही असं होय माऊली? सगळं कळतं तुम्हाला, माझ्यापेक्षा जास्त कळतं. एखाद्यानं सकाळी मांसाहार केला, दुपारी चल म्हणावं त्याला मंदिरात, येईल का तो? बोललेच तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे माझा? हा मग एकदम असं आनंदानं बसा ना. तुम्ही मड्याला बसल्यासारखे बसलाय दादा, घाटावर बसत नाही का? आणि ती बायका तरी जरा गोड बसल्यात. हे एकदम तू बोल मी आहे, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल. हा येणार नव्हतो मी, तुझं नाव ऐकून आलोय, बघतोय कशी करते बोल. एवढा ऍटिट्यूड. माझ्या कीर्तनाला माणसं जजमेंटलाच बसतात महाराज. परीक्षकच असतात ते. मी आपली परीक्षाधारी असते महाराज. बरं असू द्या रे, हरकत नाही. पण एक साधं विचारू का? माझ्या भावासारखे आहात, वडिलांसारखे आहात. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, हो की नाही? हो ना? ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक वाटणार नाही ना, त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी पांडुरंग तुमच्या दारात नांदेल, हा विश्वास मी तुम्हाला देतो. असू द्या ना. माझी रक्ताची वहीन करते, माझी पोटची पोरगी म्हणतीये, अशा अगतिकपणे कीर्तन ऐका. माझं आगोड कीर्तन तुम्हाला गोड लागेल, माझं ओबड दोबड कीर्तन तुम्हाला छान वाटेल, कारण त्यात तुमची नजर आणि तुमचा भाव दोन्ही शुद्ध असेल. किती सोपं आहे ना रे दादा परमार्थ. एवढं बोलून सुद्धा 2-4 धटकुल्यांनी टाळी वाजवलीच नाही. त्याला माझी जिरवायची. हा ती कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी बोंबलत होती.
आपल्याला शिकवित होती. आका मंडप ऐकत होता, पट्ट्या निसता बसला होता. अरे कशाचा दादा, हे माऊली म्हणतात ते खरंय बघा. आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्वे येणे. स्वतःच्या स्वतःलाच महंत मानणारी माणसं कसा जगाच्या मालकाचा आनंद मिळवू शकणार आहेत? आणि ते सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला षडविकारच मारायचे आहेत. हेच तर सगळ्यात मोठे शत्रू आहेत आम्हाला जगाच्या मालकापर्यंत पोहोचण्यासाठी. हे जळे विन बुडविती आगे विन जाळीती न सांगता कवळती प्राणी याते. हे शस्त्रे विन साधिती दोरे विन बांधिती. हे ज्ञानी असी तरी वदिती पैज घेवोनी. हे चिकले विन रोविती पाशे विन गोविती कवना जोगे न होती अतुवटपणे. ज्याने सत्याचा भोकसा काढिला मग असत्य तृणकुटा भरिला. हा दंभू रुडविला जगी ही. हे ज्ञान निधीचे भुजंग. हे विषय दरीचे भाग. हे भजना मार्गीचे मांग मारकचे. कुठून निर्मित झाले? मनोविकार. मग काय केलं? चरणी जगन्नाथा त्याच्या मालकालाच देवाच्या चरणावर आपटवलं. मग आता कुठे धावे म्हण तुझे चरण देखली या भाग गेला विस्ता भागशीन गेला का याती कुळ माझे गेले. मग म्हणलं माया जगन्नाथ जर माझं कुळ धर्म जातच विसरून गेलो तर मायबाप विठ्ठल हे लक्षात यायला फार वेळ लागला नाही. आम्ही जातीत वाटलेली माणसं आहे दादा. एक विशिष्ट जात विशिष्ट महापुरुषाला मानते. हा महापुरुष वाटून घेतले तुम्ही. हा धनगराच्या अहिल्याबाई होळकर, मान्यांचे सावित्रीबाई फुले, मग बौद्धांचे आंबेडकर, मराठ्यांचे छत्रपती. तुम्हाला म्हणले होते का रे ते येऊन मी तुमचं आहे? तुमच्यात लागतात ती भांडणं काही कमी आहे, त्यांना कशाला ओढताय रे? आणि काही घेणे तर नाही बघा तुम्हाला. तुम्हाला ना आम्हाला दोघालाही. आपल्याला काही देव देश धर्म काही पुळका नाही. आपण फक्त बोबाटा करतोय. यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मेलो तरी कुणासाठी बाबा? आणि काय मरून फायदा तरी झाला? काय काय तुमच्या टाळ्या बघा ना उपकार केल्यासारख्या. दर्गे दर दर्गे दर 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 दर्गे दर दर दर. हे असलं मागून लोक म्हणतात देव भेटत नाही. अरे जरा तरी आत्मीयता असू दे की. नुसता उपकार करते ती महाराज लोकांवर. अरे तुम्ही शाली पांघरून बसलाय दादा. घाम काढला आमच्या भरत महाराजांनी. एवढी सुंदर किशोर महाराजांनी उद्धव महाराजांनी चाल म्हटली. टाळ्या वाजवीत जा. टाळी ठेक्यात यायला जन्म जातो तरी म्हाताऱ्याचा टाळ चुकतोच. भाग्य समजा तालात येत हे सगळं. आणि नुसता काकड्याला बसतो. काहीच कळत नाही माऊली. तालात बसलंही पाहिजे महाराज. गोड लागलंही पाहिजे ना. तुमच्या कानाला हे गोड लागतंय त्यांच्या आई वडिलाची आणि त्यांच्या पूर्वजांची पुण्याई आहे. त्यांचं प्रारब्ध प्रबळ आहे. त्यांचं साधना प्रबळ आहे. हे डोक्यात साधनेशिवाय नाही रे. योजिनानाम सहस्रेषु शने गच्छत पिपलिका अगच्छेन वैन तोपी पद एकम न गच्छति. शास्त्र सांगतं अरे इच्छा असली ना की साधी मुंगी सुद्धा मैलभर चालते. आणि इच्छा नसेल तर गरुड एक पाऊल पुढे जाऊ शकत नाही. इच्छा बळावर मोठी झालेली माणसं आहेत ही. कष्टावर मोठी झालेली माणसं आहेत ही. काही पिढी जात अवघड आहे हो माऊली तुमचं. या महाराष्ट्रात कोणीतरी कोणाचं तरी कौतुक करावं हे सगळ्यात मोठं कौतुकच आहे. का तर कोणीच कोणाचं कौतुक करायला. हा मोठ्यांचं करायला सांगा ना, पैशावाल्यांचं. हा आता काल्याच्या सप्त्याला एखादा साहेब आला तर आमचे कार्यकर्ते मंडळी गरीबाच्या पोराला उठवतात. साहेबाला बस. साहेब बसा. साहेब 2 घास खा. 2 घास. आमच्या गावचं 2 घास खा साहेब. अरे साहेबांनी अख्ख्या तालुक्याचं खाल्लंय. तुझ्या गावाचं खाऊन काय पोट भरणार आहे त्याचं? म्हणून तर ढेरग पुढं आहे त्याचं. येडाय तू दादा. काय खरं सांगा काय आपल्या 2 घास खाऊन त्याचं पोट भरणार आहे? अरे पोट भरायला आपल्या टाळूवर चुलोनी कमी पडतं त्यांना. तुम्ही त्यांना खाऊ घालता पण गरीबाच्या लेकराला नाही. अहो काय काय साहेब तर निम्या कीर्तनात येऊन आमच्या कानात सांगतात आमचं नाव हे आमचं पद हे कीर्तनात नाव घ्या. आणि आम्ही देवदेव सांगाव का तुमची नावं घ्यावी दादा? हा चालू कीर्तनात साहेब सांगतो त्या ताईला सांगा मी कोण आहे. माझं त्या प्रत्येक साहेबाला उत्तर आहे. साहेब तुम्हाला जर सांगावं लागतंय तुम्ही कोण आहे तुम्ही एकदा गांभीर्यानं विचार करा तुम्ही कोण आहे. वा वा वा. अरे तुम्हाला सांगावं लागतंय तुम्ही कोण आहे. आमच्या गळ्यातली माळण कपाळाचा गंध बघितला की येड बी म्हणतोय वार करे. अरे तेवढी ताकद तर आमच्यातही आहे ना दादा. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. अरे होय ना भिकारी पंढरीचा. कारण विपदो नैव संपदो नच संपदा विपदा विस्मन्नम विष्णू संपन्नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे. भगवंताला मनात साठवता येणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ज्याला जपता आली तो धनवान आहे ना दादा. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे. साधं वाटतं गळ्यात तुळशीची माळ कपाळाला गंध. सोपं नाही बरं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली
काही काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला, गेलो नाही, थंडी होती. काही म्हणतात गेलतो, बसलो नाही, मधनच आलो. काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो, कळलंच नाही. उगाच वाजवीत होती, उगाच गात होती, उगाच बोलत होते, काहीच कळलं नाही. तुमचा दोष नाही रे, तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्म मंडपात, मंदिरात तुमचं मन रमत नाही, सुखावत नाही, स्थिरावत नाही. खरंच मायबाप तुमचा दोष नाही. माऊली सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला इथं बसण्याचा अधिकार देत नाही. त्याला सामर्थ्यवंत व्यक्तिमत्व लागतं, कोणाचंही काम नाही. नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावया तुका म्हणे नाड, पाप ठाके हिता आड. माणसं सहज विचारतात ताई पाप 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 म्हणजे काय असतं? माऊली स्वतःच चांगलं कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं? अजून काय हवंय तुम्हाला? राहायला घर आहे, खायला अन्न नाही, माणसं मागे पुढे फिरतायत, तरी तोंडावर 12 वाजलेत तुमचे. आम्ही दिवसभर बोलत आहोत, दिवसातनं 2 कीर्तन करत आहोत, तरी बरं आहे आमचं. कधी विचार करायचा नाही या गोष्टीचा. आनंद म्हणजे काय रे? समाधान. आणि समाधान म्हणजे काय? चित्त स्थिर. आणि चित्त स्थिर कुठे? चरणी जगन्नाथ. पर्यायच नाहीये त्याला. अरे नाम घेता वाया गेला ऐसा कोणी देखील ऐकेला, आणि नामाशिवाय तरला असा कोण आहे? अरे पार्था विश्वास ठेव, तेषामहम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थमय्या वेशित चेतसाम. अरे मी सारथी आहे तोपर्यंत चिंता करू नको. तू सत्यानं वागतो तोपर्यंत तुझा हात मी पकडू नये, आणि जोपर्यंत मी हात पकडू नये तोपर्यंत तुला कुठल्याच विश्वाच्या कुठल्याच संकटाची भय करायची, भीती करायची गरज. पितामह भीष्माने वचन घेतलं, काही झालं कृष्णा मी अर्जुन नाही सोडणार आहे. देवाला चिंता वाटायला लागली. देव अर्जुनाच्या कक्षामध्ये अर्जुनाला जागा करायला गेले. उठवलं अर्जुनाला. अरे वेडायस की काय बाबा? त्या भीष्मांनी पण केला तुला मारायचा, माहित नाही का? माहित आहे ना देवा, तरी झोपलास? एवढा निश्चिंतपणा, एवढा स्थिरपणा, एवढा स्तब्धपणा, एवढा निर्भीडपणा आला कुठून तुझ्यात? अरे मला भय वाटतंय, मी चिंता करतोय. चतुरंग सैन्य त्याच्या पदरी टाकलंस, तुझ्यापेक्षा 1.5 मोठं सैन्य त्यांचं आहे. शस्त्रबल, मनुष्यबल, धनबल सगळंच त्यांच्या पदरात टाकलं. तुझ्याकडे फक्त मी. अरे वेडायस की काय बाबा? जरा जागा हो. एवढा निश्चिंतपणा बरा नव्हे. अरे विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध लढायचंय तुला. चेहऱ्यावर आनंद असाय जस काय युद्ध जिंकून आलाय. कुठून आला हा आनंद? कुठून? एवढ्या संकटात, एवढ्या व्याधीत, एवढ्या त्रासात तुला झोप तरी कशी आली? बर का शेलविरेकर, ज्यांना झोपा येत नाही त्यांनी कान देऊ नये का? कशा लागत्याल झोपा? तुमचे खाट सुद्धा बायकोच्या पैशाचे येतं, झोपा तरी कशा लागत्याल महाराज, आहे की नाही? हा, तुमचं कपाट सासरवाडीच आहे, हा तुमचा पलंग सासरवाडीचा आहे. अरे तुमच्या घरातला कप सुद्धा तुम्हाला काहीच वाटत नाही घर. हा, तुम्हाला झोपा न लागण्याचं कारणच हे. काहीतरी आपल्या कष्टानं करा. उत्तमम स्वर्जितम कष्टम मध्यमम पित्वर्जितम अधम भातृवित्तच स्त्री वित्त अधमाधम. जो स्वतःच्या कष्टावर जगतो ना तो शास्त्रात उत्तम पुरुष आहे. जो बापाच्या जीवावर जगतो तो मध्यम आहे. जो भावाचं खातो तो आधम आहे, आणि जो बायकोचं खातो तो आदमाधम आहे. त्याच्या कुळाचा विनाश झाल्याशिवाय राहत नाही. जो बायकोच्या रूपाची वाजवा टाळ्या घेतलाय तुम्ही हुंडा पण वाजवा, लाज काज तरी वाजवा. चुकलं आमचं असं म्हणून तरी वाजवा. मला नाही कळायचं पण त्याला कळलं ना तिथं बसलेल्याला. अरे नका रे, पुढचं तरी सुधरा. मागे झाले पाहू नका, पुढे जा मी नाही. हा, तुम्हालाही सांगते बायकांनो, पाया पडून सांगते, सुनाची अपेक्षा करायची नाही बरं. तुम्हाला बी लय पुळका, तुम्ही बी नाही, तुम्ही तशा लय गुणाच्या. शेलविऱ्याच्या बाया लय गोड, तुम्ही कीर्ताला आलेल्या तुम्ही तर लय गोड. आई शपथ तुम्ही लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना बाकी तुम्ही लय गोड आहे. तुम्हाला खरं सांगते महाराज, तेवढा एक फॉल्ट जर सोडला ना आपल्यातला, आपल्यासारखं कोणीच नाही हो का. हा हा, तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. हा, तुम्हाला लेख म्हणून सांगते बघा, बायकोला पैसा अडका कमी द्या, सोनं नाणं कमी द्या, पण जो पुरुष आपल्या बाईला सन्मानानं वागवतो ती बाई त्याच्या घराचं गोकुळच करते. हा विश्वास तर मीही देऊ शकते. तुम्ही फक्त सामर्थ्याने तिला सन्मान द्यायला शिका.